नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीमधील मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक, बाहेरील खाद्यपदार्थ खाऊन केला निषेध व्यक्त। राहुरी शहरामध्ये श्री संत सावता महाराज यांची 724वी पुण्यतिथी साजरी। मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी बंदला बारामती तालुक्यामध्ये मिळाला मोठा प्रतिसाद। आणि मराठा आरक्षणासाठी क्रांतिदिनी पुकारलेल्या बंदला शिक्रापूरमध्ये 100% प्रतिसाद, पोलिसांचा चोख बंदोबस्त। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अल्पावधीमध्ये जनतेचा विश्वास प्राप्त ठरलेली सी 24 तास राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनी 15 ऑगस्ट रोजी 4था वर्धापन दिन साजरा करीत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझा व आणि राहुरी पाथडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तमाम नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य आणि कर्मचारी वृंद अकोले। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे, सरपंच माननीय सौ राजश्री अमर भोसले, उपसरपंच माननीय सौ मनीषा नवनाथ भोसले, ग्रामसेवक श्री सोमनाथ शंकर थोरात, ग्रामपंचायत सदस्य सौ सुवर्णा संतोष सोनवणे, सौ कमल कुंडलिक खोमने, सौ रुक्मिणी नारायण भोसले, श्री अमर शांताराम भोसले, सौ सुवर्णा अंकुश महानवर, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि कर्मचारी सेवक वर्ग जोगवडी। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अहमदनगर शहराची एक वेगळी ओळख आपल्या सामाजिक आणि राजकीय कामांमधून निर्माण करणारे शिवसेना युवासेना शहर प्रमुख माननीय श्री हर्षवर्धन भाऊ कोतकर आणि समस्त केडगाव शिवसेना। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। सांगलीच्या मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी आहे। याच्या निषेधार्थ मनसेनं बाहेरील खाद्यपदार्थ आणून ते मल्टीप्लेक्समध्ये खाऊन आंदोलन केलंय। मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। सांगलीच्या मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ मनसेनं बाहेरील खाद्यपदार्थ आणून मल्टीप्लेक्समध्ये खाऊन आंदोलन केलंय। सांगलीमधील SFC मॉलमधील मुक्ता थिएटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। थिएटर प्रशासनाकडून बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मुभा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। तसेच पुढे बंदी घातली तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या थिएटर मालकांच्या विरोधात आंदोलन केलं होतं की महागडे खाद्यपदार्थ या ठिकाणी विकतायत हे लोक। त्या संदर्भात विधानसभेमध्ये एक अध्यादेश पण काढला सन्माननीय मंत्री महोदयाने। त्यावेळेला त्या अध्यादेशाचं पुन्हा काल एक 4-5 दिवसापूर्वी तो रिटर्न घेतलेला आहे गव्हर्नमेंटनं। सर्वप्रथम मी या गव्हर्नमेंटचा निषेध करतो की हे सरकार सेटलमेंट सरकार आहे।
देवेंद्र फडणवीस यांनी आणि थिएटर मालकांनी सेटलमेंट केली आणि हे थिएटर मालकांच्या पाठीशी उभे राहिले. एकतर तुम्ही अध्यादेश काढायला नको होता आणि काढला तर तो परत घ्यायला नको होता. काढलाय ठीक आहे, पण महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही सर्व कार्यकर्ते हा अध्यादेश आम्ही धुडकवून लावतो. कालच आम्ही अशी न्यूज ऐकली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, मेहरबान कोर्टाने सुद्धा ह्या थिएटर मालकांना अशा पद्धतीनं ठणकवलेलं आहे की तुम्ही सिनेमा दाखवू शकताय, खाद्यपदार्थ विकू शकत नाहीये. तुमचं काम सिनेमा दाखवणे, खाद्यपदार्थ विकणे नाहीये. तरीसुद्धा ही लोक या ठिकाणी खाद्यपदार्थ विकतायत. त्यांनी आज आम्ही यापूर्वी निवेदन दिलं होतं सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार. त्यांनी त्या प्रकारे आज आम्हाला खाद्यपदार्थ कमी केलेल्याची लिस्ट दिलेली आहे. तर हे कमी केलेले खाद्यपदार्थाची लिस्ट आम्ही तपासलेली आहे आणि सरकारचा आणि या थिएटर मालकांचा निषेध म्हणून आज हे थिएटर मालक सर्व लोक कोर्टात गेले म्हणतात, पण कोर्टानं कोणताही आदेश जारी केलेला नाही की थांबवा किंवा त्यांना स्टेही दिलेला नाही. तर तोपर्यंत ह्या लोकांनी हे थांबवू नये कोर्टाचा निर्णय होईपर्यंत. आणि आम्ही त्या निषेधार्थ आज या ठिकाणी मनसैनिक सर्व आलो आणि या ठिकाणी आम्ही खाद्यपदार्थ खाऊन त्यांचा निषेध केलेला आहे. याच प्रकारे सर्व सांगली जिल्ह्यातील जनतेने या ठिकाणी स्वतःचं घरी जे आहे ते खाद्यपदार्थ घेऊन येऊन तुम्ही इथं खाऊ शकता. आढळल्यास तुम्ही मनसेकडे तक्रार करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार करा. त्याचबरोबर लहान मुलांना दूध लागतंय, बिमार पेशंट, शुगर पेशंट, ज्यांना पाणी स्वतःचं घरचं लागतं, इथलं पाणी चालत नाही, तेही पाणी ते घेऊन येऊ शकतात असं सन्मान्य इथल्या मॅनेजरने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही अडवणार नाही असा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आत्तापुरता आम्ही या ठिकाणी निषेधमधून आंदोलन केलेलं आहे. यापुढं जर अशा प्रकारे जर पुन्हा यांनी प्रकार केला, जर कोणत्या नागरिकाला त्रास दिला, सिनेरसिकाला त्रास दिला तर मनसे खळखटक आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. गणेश चव्हाण, झी24 तास, सांगली. कळवण इथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भव्य मोर्चा, चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी कळवण तालुक्यातील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यात आला. शहरामधनं विराट रॅली काढण्यात आली. शांततेमध्ये हे आंदोलन पार पडावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे कळवण इथे भव्य मोर्चा, चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कळवण तालुक्यातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. या विराट मोर्चाच्या प्रसंगी रुग्णवाहिकेला जागा करून देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लढा देत असून शासन स्तरावरनं कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये. त्यामुळे सकल मराठा समाज बांधव यांनी कळवणमध्ये चक्काजाम आंदोलन आणि कळवण शहरामधून विराट रॅली काढून कळवण बसस्थानकाच्या समोर ठिय्या आंदोलन केलंय. यानंतर आंदोलनस्थळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक SG मांडवकर यांना निवेदन देण्यात आलंय. कळवण आगारामधनं बस सेवा बंद करण्यात आली. बस स्थानकामध्ये शुकशुकाट पसरला होता. कळवण तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजामध्ये कळवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकल मराठ्याचे 200 स्वयंसेवक इथे उपस्थित होते. आजपर्यंत 58 मोर्चे निघाले आहेत. आरक्षणाच्या अभावामुळे मराठा समाजामधील मुला-मुलींना त्यांचं भवितव्य घडवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचं शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. नोकरी न मिळण्याची नामुष्की त्यांच्यावरती आली आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची होणारी होरपळ ही अत्यंत दयनीय आहे. आजवर इतर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्नशील असणारा मराठा समाज हा आरक्षण अभावी सर्वच क्षेत्रामधनं वंचित राहिलाय. म्हणून आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सकल मराठा समाजाचा लढा आणखी तीव्र होईल. ज्या घटनेमुळे समस्त मराठा समाज एकवटला त्या कोपर्डीच्या घटनेला वर्षाचा कालावधी लोटलाय, तरी ते अमानुष कृत्य करणारे नराधम यांना फाशीची शिक्षा अद्यापर्यंत झाली नाहीये. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधित आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी. राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनामध्ये समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मराठा बांधवांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. उघड्यावरती पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना शासनानं त्वरित 50 लाखांची मदत करून कुटुंबामधील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं. मराठा क्रांतिकारक म्हणून त्यांना शासनानं जाहीर करावं. राज्यभर चाललेल्या मराठा समाजाच्या ज्या बांधवांवरती नको त्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत. अशा मागण्यांसाठी ठिय्या ठोक आंदोलन करण्यात आलंय. महिला, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, आरोग्य सेवक, शिक्षक, राजकीय आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. बापू देवरे, झी24 तास, कळवण.
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनास नांदेड जिल्ह्यामध्ये हणेगाव इथे हिंसक वळण लागलंय। इथे नायब तहसीलदार यांच्या वाहनावरती संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली आहे। तब्बल 50 मराठा बांधवांनी मुंडन करून निषेध नोंदवलाय, तर यावेळी रास्ता रोको देखील करण्यात आला। सकल मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यामधील हणेगाव येथील बसस्थानक परिसरामधील नांदेड बिदर राज्य मार्गावरती रास्ता रोको आणि मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला। दरम्यान तहसील कार्यालय देगलूरचे नायब तहसीलदार गोविंदवार हे भेट घेण्यासाठी तिथे आले होते। त्यावेळी आंदोलकांनी तहसीलदार महाराष्ट्र शासन यांचं वाहन या वाहनावरती दगडफेक करून तीव्र निदर्शने केली आहेत। त्यानंतर मुंडन करून आरक्षण मागणीसाठी शासनाचा निषेध करण्यात आला। तब्बल 50 मराठा समाज बांधवांनी यावेळी मुंडन करून निषेध नोंदवलाय। यावेळी हणेगाव परिसरामधील खुतमापूर, कोकलगाव, रमतापूर, बेमरा, मानूर, कुडली, सुभाषनगर, बिजलवाडी, वझर या ठिकाणावरनं शेकडो समाज बांधव इथे उपस्थित होते। यावेळी पोलीस ठाणे मरखेलचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर कदम, पोलीस नाईक बालाजी चिट्टलवाड, राजेंद्र वाघमारे, इंगोले, अंगद कदम, तात्याराव केंद्रे, विष्णू चामलवाड, ज्ञानोबा केंद्रे, संभाजी पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दिनानिमित्त आज हणेगाव येथे चक्का जाम झालाय। चक्का जाम आंदोलनाला हणेगावचे प्रथम नागरिक प्रशांत देशमुख जी, ॲडव्होकेट प्रीतम देशमुख, आबासाहेब देशमुख, बाळासाहेब योगेश देशमुख तसे गावातील सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे। मला महाराष्ट्र शासनाला एकच सांगायचं आहे, तुम्ही जर एका दिवसामध्ये नोटाबंदीचा निर्णय घेताय आणि एका दिवसामध्ये जर तुम्ही दारू बनवता तर मराठ्याला आरक्षण का देत नाही तुम्ही एका दिवसामध्ये? कारण तुमच्या हातात आहे, तुम्ही देऊ शकता आणि हे दिलं पाहिजे। हे सकल मराठा समाजाची मागणी आहे, त्यासाठी हा चक्का जाम आंदोलन करण्यात आलेला आहे। तर मुंडन करून या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचा निषेध करण्यात नाहीतर खुर्च्या खाली करा। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट प्रीतम देशमुख नाखाली आम्ही सर्व सर्कलमधील सर्व मराठी बांधव एकत्र येऊन मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे। जर आरक्षण आम्हाला नाही दिलं तर आजपासून आम्ही घरी कधीही जाणार नाही, रस्त्यावर एकही गाडी फिरून देणार नाही। सरकारची गाडी फोडू, कलेक्टरची गाडी फोडू, TSIची गाडी फोडू, आम्हाला आरक्षण देण्यापर्यंत आम्ही घरी जाणार नाही। आमचा हेच लास्ट आहे, मोर्चा कधी आम्ही माघार घेणार नाही। आम्हाला हा मोर्चाचा हे आम्ही सोडणार नाही। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कामगार तलाठी कार्यालय, राहुरी बुद्रुक, श्री क्षीरसागर भाऊसाहेब, कामगार तलाठी। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या तसेच प्रेक्षकांना महामार्ग पोलीस केंद्र तिसगाव यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा। वाहन चालवताना रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करावीत, त्यामुळे लायसन्स तसेच वाहनांचे कागदपत्र सोबत बाळगावेत। किरकस आवाजाचे हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये। दारू आणि अंमली पदार्थांच्या नशेमध्ये वाहन चालवू नये। वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर करू नये। शुभेच्छुक श्री मुकेश बडे, श्री नितीन कांदे, श्री कुमार कराड, श्री शेषराव गोल्हार, श्री प्रमोद जरे, श्री संभाजी आंधळे, श्री रमेश दरेकर, श्री रंगनाथ नरसाळे, श्री कोकाटे, श्री कासार तसेच पोलीस मदत केंद्र, महामार्ग पोलीस तिसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर आणि कर्मचारी वृंद। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सी 24 तास
वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री दिलीप दादाराम नाळे, सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुळा प्रवरा ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. संस्थेची कार्य आणि उद्देश: शेतीसाठी लागणारे सर्व अवजारं शासकीय सवलतीमध्ये उपलब्ध करून देणं, कमी खर्चामध्ये शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, तसेच उत्पादित झालेल्या शेतीमालाला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणं, शेतकरी गटाच्या माध्यमामधनं बीजोत्पादन कार्यक्रम राबवणं, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला मार्गदर्शन आणि चालना देणं, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले फळं, भाजीपाला, कडधान्य आणि इतर सर्व शेतमाल शेतकऱ्यांकडनं खरेदी करणं, त्यासाठी खरेदी केंद्र उघडणं, शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेल्या मालाची प्रक्रिया, प्रतवारी आणि पॅकिंग करणं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त आणि स्पर्धात्मक दर देणं, शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवणं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची प्रक्रिया करणं आणि त्यांची निर्यात करणं. ठिकाण: ऑफिस, शॉप नंबर 2, श्रद्धा बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, कॉलेज रोड, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री प्रकाश भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक, राहुरी नगर परिषद. संचालक जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सेवा सोसायटी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामधील तनपुरे गल्ली येथील श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट आणि सावता युवा मंच यांच्या वतीनं सावता महाराजांची 724वी पुण्यतिथी उत्सव 10 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री संत सावता महाराज यांच्या मूर्तीची शहरामधनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. राहुरी शहरामधील तनपुरे गल्ली इथे श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट आणि सावता युवा मंच यांच्या वतीनं सावता महाराजांची 724वी पुण्यतिथी उत्सव 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता तनपुरे गल्ली येथील सावता महाराज मंदिरामध्ये सावता महाराजांच्या मूर्तीची समाज बांधवांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. पूजेनंतर कलशधारी महिला, भजनी मंडळ आणि भाविक भक्तजनांसह शहरामधील मठ गल्ली, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, शनी चौक आदी मुख्य रस्त्यावरनं संगीत, वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, जिल्हा संघटक दादा शिरसाट, सतीश फुलसौंदर, अप्पासाहेब मेहत्रे, अभिजित रासकर, सुयोग मेहत्रे, वाल्मिक गुलदगड, बाळासाहेब गाडेकर, दीपक गुलदगड, बाळासाहेब गुलदगड, किशोर राऊत, उत्तमराव फुलसौंदर आदींसह शेकडो महिला पुरुष मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या दरम्यान माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे आणि रासपचे युवा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंदारे यांनी संत सावता महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मिरवणूक समाप्तीनंतर हरिभक्त पारायण कोळी काकी यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर संयोजकांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी सकाळी सावता महाराज मंदिर ट्रस्टमध्ये सकाळी अभिषेक करून विधिवत पूजा करून सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी जल्लोषात महाराजांच्या मूर्तीचं या ठिकाणी संपूर्ण राहुरी शहरातून या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण कोळी काकी यांचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन होऊन या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्टच्या वतीने
ट्रस्टच्या अध्यक्ष मान्य दिलीप भाऊ चौधरी व सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी महाप्रसादाचा सर्व राहुरी शहरातील भाविकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झालेली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। मराठा आरक्षणासाठी राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारलाय। याला हडपसरमध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय। इथे आंदोलकांनी हलगी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलंय। काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चानं क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली। मराठा आरक्षणासाठी राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला। हडपसर इथे आंदोलकांनी हलगी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू केलं। मराठा आंदोलक सकाळी 9 वाजताच हडपसर परिसरामध्ये जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। तसेच हडपसरमध्ये महाराष्ट्र बंदमुळे सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती। आंदोलकांच्या ठिय्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी उत्स्फूर्त प्रमाणात महिला भगिनी, तरुण सहकारी मित्र, आमलावृद्ध अतिशय उत्स्फूर्तपणे या प्रभात फेरीमध्ये आम्ही सकाळी हडपसर गावातून जी प्रभात फेरी काढली त्याच्यात सहभागी झाले। अतिशय शांततेनं हा मोर्चा या ठिकाणी पार पडलाय। त्यानंतर आता सर्वजण आम्ही कलेक्टर कचेरीवरती ठिय्या आंदोलनाच्यासाठी जाणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कुणाला त्रास न होता हे आंदोलन पार पाडण्याचा आमचा हडपसर कराच्या सर्व समाजाच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आज तो यशस्वी झालेला आहे। प्रमुख मागण्या यात आरक्षणाचीच प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। त्यानंतर काही सहकारी मित्रांवरती ज्या खोट्या केसेस दाखल पोलिसांनी केल्यात त्या केसेस पाठीमागे घ्याव्यात असं शासनापर्यंत कळवण्याच्यासाठी आम्ही आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता। मराठा क्रांती मोर्चा वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि पंचायत समितीच्या तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या ज्या 2 वर्षापासून नव्हे तर 30 वर्षापासून जे प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी 2 वर्षापूर्वी 9 ऑगस्टच्या निमित्तानेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूक मोर्चा माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या आम्ही शासनाला दिल्या होत्या, परंतु आज तागायत कुठलीही मागणी शासनाने ती मंजूर केलेली नाही। त्यामुळे मागच्या 25 तारखेपासून ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन ठिय्या ठोक मोर्चाचं आयोजन आता सुरू आहे। त्या ठोक मोर्चाचं जे आयोजन आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। महाराष्ट्र शासनानं ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यात त्वरित विचार करावा, अन्यथा मराठा समाजाचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे। ज्या पद्धतीने जगाला आम्ही शांततेचा संदेश देऊन आदर्श असे मोर्चे मूक मोर्चा माध्यमातून निर्माण केले, त्याच पद्धतीने आम्हाला ठोक मोर्चा माध्यमातून नवीन इतिहास मराठ्यांचा संपूर्ण जगाला सांगायला भाग पाडू नये अशी विनंती आम्ही शासनाला करत आहोत। आणि आजचा जो ठिय्या मोर्चा आहे हा ठिय्या मोर्चा अतिशय शांततेच्या माध्यमातून आम्ही पार पाडत आहोत, कारण या ठिय्या मोर्चा माध्यमातून जर शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणारा काळ हा भीषण असणार आहे अशी आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा पण देऊ इच्छितो। परंतु आज कुठल्याही अनुचित प्रकार न घडता आमचा मोर्चा शांततेमध्ये निघालेला आहे। याची दखल ही वादळापूर्व शांतता आहे अशी शासनाने घ्यावी आणि आमच्या मागण्याला त्वरित न्याय द्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे आज संपूर्ण हडपसरच्या माध्यमातून हडपसर पूर्व पुण्याच्या प्रयोजनाच्या माध्यमातून एक प्रभात फेरीच्या माध्यमातून आम्ही आज ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात जात आहोत आणि हे आंदोलन जे पुण्याच्या वतीने त्या ठिकाणी सुरू आहे त्याला आमचा पाठिंबा देऊन आमच्या मागण्या आम्ही शासनाच्या दरबारी देत आहोत। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। जालना जिल्ह्यामधील तळेगाव, पिंपरी, पिंपळगाव इथे 10व्या दिवशी पण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी रस्त्यावरती बैलगाड्या, गायी, बकऱ्या आणून आंदोलन करण्यात आलंय। सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देण्यास सुरुवात झाली होती। भोकरदन तालुक्यातील तळेगाव, पिंपरी, पिंपळगाव इथे 10व्या दिवशी पण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव टोका इथे झालेल्या काकासाहेब शिंदे या आंदोलनकर्त्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावरती बैलगाड्या आणि गायी तसेच बकऱ्या आणून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय। सकाळपासूनच मराठा समाजामधील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय आणि व्यापारी वर्गाने देखील सकाळपासूनच बंद पुकारला आहे। या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पूर्णपणे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यात। तसेच तळेगाव, पिंपरी, पिंपळगाव या सर्कलमधील अनेक गावांच्या मराठा बांधवांनी शांततेमध्ये हा बंद पाळलाय।
यापुढे सरकारनं मराठा आरक्षणावरील प्रश्न तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर ठोक आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राजकारण 30 वर्षाचं राजकारण, पण वेळ आता भूक लागल्यावर मायला ज्यावेळेस लेकराला ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस ती मायच्या आड पाचती तशी पाहत नाही. मला तरी वाटतं शासनाला आपण एकच विनंती करू की बाबा हो बस झालं. 6 वर्ष अगोदर तुम्हीच बोट आले खलते घालून फिरत होते की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या. चंद्रकांत पाटील असो, देवेंद्र फडणवीस असो, कोणी असो, पंकजाही बोलल्या की नाही माझ्या टेबलावर फाईल आली की मी एका मिनिटात सही करून आरक्षण देऊन मोकळे झाले असते. दिलेल्या त्याच्यावर स्वाक्षरी करा, आपलं नाव लिहा आणि त्याला आपण या ठिकाणी अटॅच करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, विषय आमचा बघा. मराठा समाजाच्या खालील मागण्या मान्य करण्याबाबत मार्फत कोणामार्फत आपल्याला निवेदन पाठवायचे? माननीय तहसीलदार, तहसील कार्यालय भोकरदन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आणि निवेदक आहेत खालील सह्या करणारे सकल मराठा बांधव महोदय. उपरोक्त विषयानुसार आमच्या मराठा बांधवांच्या मागण्या माननीय तहसीलदार भोकरदन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्या मार्फत आपणास पाठविण्यात येत आहे. त्या खालील प्रमाणे होईल. आमची प्रमुख मागणी एक आहे, मराठा समाजात एका महिन्याच्या आत कायदेशीर 16% आरक्षण देऊन 36,000 जागेची भरती त्वरित सुरू करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. नंबर 2 ची मागणी बघा. मराठा समाजाच्या सर्वांगीण अद्यापही सुद्धा या ठिकाणी या शासनाने मराठ्यांची दखल घेतलेली नाही. आम्ही म्हणत नाही, लक्षात ठेवा, याला वेळ तर लागणार आहेत, परंतु आम्ही म्हणलं का असं की मागासवर्गीचं आरक्षण कमी करा आणि मराठ्यांना द्या. मुस्लिमांना तर आरक्षणच नाही. मुस्लिम जे ओबीसी मध्ये 56% मुस्लिम आहेत त्यांचं आरक्षण कमी करा आणि आम्हाला द्या. एनटी व्हीजेएनटीचं आरक्षण कमी करा आणि ते आम्हाला द्या. त्यांचं आरक्षण त्यांनाच राहू द्या. आम्ही म्हणत नाही, आम्ही कसल्याही प्रकारचा या ठिकाणी अन्याय करत नाही, परंतु जे उर्वरित या ठिकाणी 48% आरक्षण या ठिकाणी रिझर्वेशन बॅक आहेत, त्या रिझर्वेशन पैकी आम्हाला 16% आरक्षण द्या आणि येणाऱ्या 36,000 जागेची भरती त्वरित निकाली काढावी, अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आपले भरपूर या ठिकाणी मुद्दे आहेत, ते सर्वप्रथम या ठिकाणी मुद्द्यांचं वाचन करतो. अंकुश अंभोरे, C24 तास, भोकरदन. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, गावर्तमानात बिनधास्त. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक व्यंकटेश इंटिरियर हाऊस, स्टील, सिमेंट, प्लायवूड, हार्डवेअर, सॅनिटरी, प्लंबिंग, फिटिंग, लॅमिनेट डिस्प्ले. प्रोप्रायटर प्रतीक रावसाहेब चाचा तनपुरे. मोबाईल नंबर 9150 16 16 16. ठिकाण कॉलेज रोड, गोकुळ कॉलनी, डॉक्टर ढूस हॉस्पिटल शेजारी, राहुरी, जिल्हा अहमदनगर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रावसाहेब राघुजी पाटील तनपुरे, संचालक मुळाप्रवरा इलेक्ट्रिक कोऑपरेटिव्ह सोसायटी, माजी उपनगराध्यक्ष राहुरी नगर परिषद राहुरी. माननीय अक्षय रावसाहेब पाटील तनपुरे, नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी. माननीय ऋषिकेश रावसाहेब पाटील तनपुरे, युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राहुरी. तसेच माननीय RR पाटील तनपुरे मित्रमंडळ राहुरी तालुका. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीकृष्ण मिल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड राहुरी, जुना कनगर रोड, उंडेवस्ती राहुरी. दर्जेदार दूध, दर्जेदार भाव, प्रतिदिन 10,000 लिटर संकलन, सकाळ संध्याकाळ ताजं दूध संकलन. दूध उत्पादकांचे पेमेंट दर 10 दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये वर्ग. पेमेंट दिनांक 5, 15 आणि 25. सुसज्ज आणि पारदर्शक प्रयोगशाळा. दूध उत्पादकांचे समाधान हीच आमची सेवा. प्रोप्रायटर श्री सचिन उंडे पाटील, अध्यक्ष श्रीकृष्ण मिल्क.
राज्याची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कैलासवासी सौ केशरबाई तनपुरे क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी. माननीय श्री बजरंग गंगाधर पाटील तनपुरे चेअरमन. माननीय श्री रावसाहेब शंकर पाटील तनपुरे व्हाईस चेअरमन. माननीय श्री सागर सोमनाथ पाटील तनपुरे माजी नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी आणि जनरल मॅनेजर. मुदत ठेव व्याजदर 46 दिवस 9%, 91 दिवस 10%, 181 दिवस 11%, 366 दिवस 12% आणि 13 महिने 13%. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा यांना 0.5% जास्त व्याजदर. उपलब्ध सुविधा DD, RTGS, NEFT, चेक क्लिअरिंग, SMS बँकिंग, सोने तारण. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. C24 तासचा 4था वर्धापन दिन सोहळा 15 ऑगस्टला त्या ठिकाणी पार पडत आहे. या C24 तासला साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं, माझ्या कपाळी परिवाराच्या वतीनं प्रथमतः तुमच्या कार्यास शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या 4 वर्षामध्ये भरभरून असं काम C24 तासच्या माध्यमातून आपल्या 13 जिल्ह्यामध्ये सध्या आपलं कार्यरत आहे, झालेलं आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम असेल किंवा काही सामाजिक त्या ठिकाणी प्रश्न असतील, यामध्ये निश्चित C24 तासनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि इथून पुढील काळामध्ये पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आपली वाहिनी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी दिसावी, अशा प्रकारची शुभेच्छा साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं मी या C24 तासला देतो. यातून निश्चितप्रमाणे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील किंवा आमच्या सहकारी चळवळीतले प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी संपादक सन्मान्य जावरे सर, त्याचप्रमाणे अनिलजी जाधव व त्यांच्या सर्व टीमनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. इथून पुढील काळातही त्यांनी त्या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्याची भूमिका कायम स्वरूपात ठेवावी, विनंती चळवळीच्या वतीनं या निमित्तानं C24 तासला करतो. आणि पुन्हा एकदा साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं, माझ्या कपाळे परिवाराच्या वतीनं या C24 तासला शुभेच्छा देतो. सर्व तुमच्या कर्मचारी टीमलाही त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांनाही तुमच्या C24 तासच्या धन्यवाद देतो. इथून पुढील काळात अशीच भरभराट आपली व्हावी हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीनं बंद पाळण्यात आला. मुख्य चौकामध्ये आंदोलकांनी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केलंय. काही ठिकाणी रस्त्यावरती टायर जाळून कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केलाय, तर दिवसभर इथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बारामती तालुक्यातील मोरगाव, सुपे, माळेगाव यासह सांगवी परिसरामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची मोठी हवा दिसत होती. सकाळी गावामधील सर्व व्यवसाय 100% स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायतच्या वतीने याबाबत मंगळवारी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील मुख्य चौकामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बारामती, पुणे आणि शिरूर, सातारा या प्रमुख मार्गावरती गोलाकार करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले ध्वज फडकवण्यात आले. गावामधील अत्यावश्यक सेवा मात्र आंदोलन काळामध्ये सुरळीतपणे सुरू होत्या.
संपूर्ण दिवसभर गावामधील मुख्य रस्त्यावरनं आंदोलक दुचाकी गाड्या घेऊन फिरत होते आणि बंदचं आवाहन करत होते. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अनेक गावात शांततापूर्ण मार्गाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. आंदोलनाच्या दरम्यान शासनाच्या विरुद्ध प्रामुख्याने तरुण कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरामधील सर्व गावांमध्ये पोलिसांची गस्त सुरू होती. मोरगाव तरडोलीसह मूर्ती परिसरामध्ये काही अज्ञात तरुणांनी रोडवरती टायर जाळून निषेध केलाय. दरम्यान आमदार अजित पवार यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. माळेगाव नजीक शरद पवार यांच्या निवासस्थान गोविंद बाग समोर शासनाच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी करण्यात आली आहे. स्वतः अजित पवारच आंदोलनामध्ये उतरले तेव्हा हे आंदोलन अधिक तीव्र आणि प्रभावी झाल्याचं जाणवलंय. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. नाशिक सकल मराठा समाजातर्फे डोंगरी वसतिगृहाच्या मैदानावरती ठिय्या आंदोलन करण्यात आले. बघता बघता व्यासपीठावरती प्रचंड गर्दी झाली. यावेळी एका युवकाच्या भाषणामुळे गोंधळ सुरू झाला. यावेळी सर्वच जण उभे राहिले. संयोजकांनी सर्वांना बसण्याची विनंती केली, मात्र गोंधळ प्रचंड वाढला. तशी पोलीस आणि संयोजकांची चिंता देखील वाढली होती. नाशिकमध्ये सकल मराठा समाजातर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. संयोजकांसह विविध नेते व्यासपीठावरती यावेळी उपस्थित होते. तासाभरामध्ये तिथे एवढी गर्दी झाली की मोठं व्यासपीठ पूर्णपणे भरून गेलं. समोरचा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला होता. यावेळी विविध नेते भाषणं करू लागली. त्यावेळी शेकडो उत्साही युवक व्यासपीठावरती आणि दुतर्फा जमले होते. त्यातच एका युवकाच्या भाषणानं गोंधळ सुरू झाला. सर्वच उभे राहिले. संयोजक सर्वांना बसण्याचं आवाहन करू लागले, मात्र गोंधळ प्रचंड वाढला. तशी पोलीस आणि संयोजकांची चिंता देखील वाढली. यावेळी व्यासपीठावरती समन्वयक चंद्रकांत बनकर, माजी महापौर प्रकाश मते, ॲडव्होकेट श्रीधर माने, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, सुनील बागुल, विजय करंजकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, हंसराज वडगुले, शिवसेना गटनेते अजय बोरास्ते, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, नगरसेविका हेमलता पाटील, करण गायकवाड, तुषार जगताप, नितीन डांगे आदींसह अनेक जण उपस्थित होते. दुपारनंतर शहरामधील मराठा मोर्चाचं वातावरण चांगलंच तापलं. अनेक आस्थापनं आणि दुकानं बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र दुपारी मराठा क्रांती महामोर्चाचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावरती उतरले आणि क्षणार्धामध्ये नाशिक शहर आणि परिसरातील दुकानं बंद झाली. दुपारनंतर नाशिक शहर, नवीन नाशिक, नाशिक रोड, सातपूर, पंचवटी परिसरामधील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी काही दुकानं सुरू होती, मात्र कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून आवाहन करू लागल्यानंतर परिस्थिती बदलली आणि आस्थापनं बंद करण्यासाठी दुकानदारांची धावपळ झाली. दरम्यान मोर्चाची संभाव्य स्थिती लक्षात घेता ST तर्फे सकाळपासूनच शहर वाहतूक आणि ग्रामीण भागामध्ये आणि इतर शहरात जाणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, नाशिक. सकल मराठा समाजाच्या बंदचं आवाहन सर्वत्र करण्यात आलं होतं. पारनेर तालुक्यामध्ये 100% याला प्रतिसाद मिळाला. तालुक्यामधील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात इथे रास्ता रोको देखील करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगासह शेतीमालाच्या हमी भावासह इतर 20 मागण्या मराठा समाजाच्या प्रलंबित आहेत. मराठा समाजाच्या वतीनं गुरुवारी 9 ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंदचं आवाहन त्यामुळे करण्यात आलं होतं. या आवाहनाला पारनेर तालुक्यातील पारनेर, टाकळी, ढोकेश्वर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाणे, निघोज, जवळा, वडझिरे, अळकुटी, कान्हूर पठार या प्रमुख गावांमध्ये आणि इतर अनेक गावांमध्ये छोटे मोठे व्यावसायिकांनी, पतसंस्थांनी, हॉटेल, शाळा, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून या आरक्षणाला पाठिंबा दिलाय. तर बुधवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीनं पारनेर येथील बसस्थानक चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेमध्ये संजय वाघमारे, ॲडव्होकेट गणेश कावरे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
सरकार या आरक्षणामध्ये चालढकल करते असा आरोप करत नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला। तर दुसरीकडे बाळवणी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत नायब तहसीलदार राजेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले। या मराठा आरक्षणाच्या बंदला पारनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला। दरम्यान तालुक्यामध्ये तहसीलदार सौ भारती सागरे, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, नायब तहसीलदार राजेंद्र माळी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी इथे चोख बंदोबस्त ठेवला होता। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं गुरुवारी दिलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन पारनेरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। तर कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। तसेच प्रतिकात्मकरित्या फडणवीस सरकारची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेत। तालुक्यातील मुस्लिम समाजानं देखील आपली सर्व दुकानं बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिलाय। 10:30 वाजता मराठा क्रांती मोर्चासह सर्व समाजामधील कार्यकर्ते पारनेर बसस्थानक परिसर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्र जमले आणि त्यानंतर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली। 2 वर्षापासून सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाबरोबरच इतर विविध मागण्यांसाठी अत्यंत शांततामय पद्धतीने आंदोलन करत आहे। 2 वर्षात तब्बल 58 मोर्चे निघाले। लाखोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चात अत्यंत शांतता पाळण्यात आली, परंतु सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मग मराठा समाजावर ही आंदोलनाची वेळ आली आहे। खरं तर मराठा आरक्षण हा एक जर मागणी सोडली तर इतर सर्व 19 मागण्या या मराठेतर बहुजन समाजाच्या हिताच्या आहेत आणि या मागण्यांसाठी गेले 2 महिने सातत्यानं संपूर्ण राज्यभर लढा सुरू आहे। तरी सरकारनं केवळ उडवाउडवीची उत्तरं किंवा समाजामध्ये संभ्रम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे विधाने करण्याचं काम चालू ठेवलं आहे। त्यात चंद्रकांतदादा पाटील असतील ते वेगळंच बोलतात, मुख्यमंत्री वेगळंच बोलतात, विनोद तावडे वेगळंच बोलतात आणि पंकजाताई मुंडे वेगळंच बोलतात। यामुळं संतप्त झालेल्या मराठा समाजानं आता अत्यंत शांततेच्या पद्धतीनंच परंतु आक्रमकपणे या पद्धतीच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला। मग त्यात कानूर पाटोळा असेल, टाकी ढोकेश्वर असेल, सुपा असेल, जावळा असेल, निगोज असेल, वडजिरे असेल, अशा वेगवेगळ्या गावांमध्ये अत्यंत शांततामय पद्धतीने आज बंद पाळण्यात आलेला आहे। अत्यंत कटकडीचा बंद आहे। आज त्या ठिकाणी पारनेर शहरामध्ये कडकडीत बंद नागरिकांच्या वतीने पाळण्यात येऊन आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांकडून या मराठा आरक्षणाच्या बाबतीतचा जो काही लढा संबंध महाराष्ट्रभर सुरू झाला आहे, त्या लढ्याला सगळं जाती धर्माच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आणि पारनेर शहरामध्ये एक अनोखं आंदोलन त्या ठिकाणी शासनाची एक प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्या ठिकाणी करण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारनं या मराठ्यांना तात्काळ आरक्षण त्या ठिकाणी लागू करावं। जर घटनेनुसार आरक्षणात देता येत असेल तर मग या सरकारला आरक्षण द्यायला अडचण काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या ठिकाणी मराठा समाजातले विद्यार्थी असतील, नागरिक असतील, सगळ्यांना या आरक्षणाचा मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणि जर हा फायदा या मराठा समाजाला झाला तर उद्या यांचं सरकार हे जे काही मुठभर हे महाराष्ट्रावर राज्य करत आहेत यांचं अस्तित्व धोक्यात येईल। म्हणून का हे आरक्षण त्या ठिकाणी हे सरकार लागू करत नाही असा प्रश्न आज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून या ठिकाणी येत्या 18 तारखेला आपण त्या ठिकाणी दशक्रिय विधी या सरकारचा त्या ठिकाणी पारनेरच्या आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त। जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री योगेश मुळीक, अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगरपालिका आणि माननीय श्री जगदीश मुळीक, आमदार। नमस्कार, मी योगेश तुकाराम मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा। आज अतिशय आनंद होतो की C24 तास वृत्तवाहिनी आपला 4था वर्धापन दिन 15 ऑगस्टला साजरा करीत आहे। अतिशय कमी कालावधीमध्ये
सी 24 तासच्या वतीनं आज पुणे शहरामध्ये एक चांगला नावलौकिक केलेला आहे. त्यांच्या आम्ही वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच 15 ऑगस्ट या दिनानिमित्त देखील आपल्या सर्व स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व देशवासियांना, पुणेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री किशोर मधुकर गोसावी, अध्यक्ष संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान, आणि सौ ज्योती किशोर गोसावी, नगरसेविका महानगरपालिका पुणे, सदस्या शहर सुधारणा समिती पुणे, माननीय उपाध्यक्षा महिला आणि बाल कल्याण समिती. नमस्कार, मी ज्योती किशोर गोसावी, प्रभाग 34B, सिंहगड रोडची नगरसेविका आणि आत्ता शहर सुधारणा समिती सदस्य आहे. सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. तसेच सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा. अतिशय कमी कालावधीत सी 24 तास या वृत्तवाहिनीने अतिशय परखडपणे आपली मतं मांडून महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे आणि अशाच प्रकारे त्यांचं कार्य उत्तरोत्तर चालत राहू याकरता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देते. हे जनतेचे प्रश्न आहेत किंवा महानगरपालिकेला येणाऱ्या अडचणी असू देत, नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी असू देत, या प्रत्येक प्रश्नाचं ते अतिशय विस्तृतपणे माहिती लोकांपर्यंत पोचवतात आणि त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तर आणि असंच तुमचं कार्य चालू राहू दे आणि येत्या काळात तुमची ख्याती अशीच महाराष्ट्रात नव्हे तर जगभर होऊ दे याकरता पुन्हा एकदा मी माझ्या संपूर्ण नागरिकांतर्फे, हिंगणेखुर्द, सनसिटी या संपूर्ण नागरिकांतर्फे तुम्हाला 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर पुणे. शहरामध्ये विद्येचं माहेरघर असलेलं हे शहर आहे. पुरोगामी चळवळीचं हे शहर आहे. या शहरामध्ये 40 लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या पुण्यामध्ये सी 24 तासच्या वतीने गेले 4 वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोकशाहीचा 4था स्तंभ असलेलं कार्य सी 24 तासच्या सर्व टीमच्या माध्यमातून होत आहे. आज 15 ऑगस्ट रोजी भारतामध्ये भारताचा 71वा हा स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. या निमित्ताने सी 24 तासच्या टीमचा 4था वर्धापनावा दिवस आहे. या वर्धापन दिवसाला मी माझ्या वतीने, पुणे महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून सर्व पुणेकरांच्या वतीने, माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने, संपूर्ण पुणेकरांचे नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सी 24 तासचा चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सी 24 तासच्या पुढील वाटचालीस देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री श्रीनाथ यशवंत भीमाले, सभागृह नेते, पुणे महानगरपालिका सदस्य, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, प्रदेश कार्यकारिणी संचालक, स्मार्ट सिटी पुणे. श्रीनाथ भीमाले, पुणे महानगरपालिका सभागृह नेता. सी 24 तासच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टला मला वाटतं 4था वर्धापन दिन आहे. सी 24 तासला मला वाटतं ह्या पुणे शहरात नाही महाराष्ट्रात चांगली मागणी आहे आणि मला वाटतं खूप चांगलं काम त्यांचं आहे. मी पुणे महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी सभानेता म्हणून त्यांनी आत्ता 4-5 महिन्यात अत्यंत चांगलं काम आणि त्यांचं मला वाटतं शहरातले विषय असतील, नगरसेवकांचे विषय असतील त्या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि चांगले मला वाटतं प्रसिद्धी ह्या पुणे शहरात महाराष्ट्रात दिली. मला वाटतं 15 ऑगस्टला या 4था वर्धापनानिमित्त सी 24 तासला माझ्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिरूर तालुक्यातील शिक्रापूरसह परिसरामध्ये मराठा आरक्षणासाठी क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। याला शिक्रापूरसह परिसरात 100% प्रतिसाद मिळाला। इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिरूर तालुक्यातील शिक्रापूरसह परिसरामध्ये मराठा आरक्षणासाठी क्रांतीदिनी केलेल्या शिक्रापूरसह परिसरामधील बंदला 100% प्रतिसाद मिळाला। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे, सनसवाडी, कोरेगाव भीमा येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती। तसेच या परिसरामध्ये लघु उद्योग आणि मोठ्या कंपन्यांनी देखील बंद ठेवून आरक्षणासाठी पाठिंबा दिलाय। या बंदच्या वेळी शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे, सनसवाडी, कोरेगाव भीमा या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये असे यावेळी सांगण्यात आले। 9 ऑगस्ट रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण शिक्रापूरमध्ये रस्त्यावरती उतरून बंदचं आवाहन करण्यात आलं। संपूर्ण शिक्रापूरमध्ये मोर्चाद्वारे हे आवाहन करण्यात आलं होतं। याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। तसेच कोरेगाव भीमा येथे शांततापूर्ण वातावरणामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। येथील आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता। यावेळी शिक्रापूरमधील मुख्य बाजारपेठ, चाकण चौक, पाबळ चौक, तळेगाव रोड आदी ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी शांततेमध्ये बंदचं आवाहन केलंय। यावेळी शिक्रापूरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाहीये, कारण शिक्रापूर येथील कार्यकर्त्यांनी शांतता राखण्यासाठी स्वतः सहभाग घेऊन स्वयंसेवक म्हणून पोलीस प्रशासनाच्या बरोबर सहकार्याची कामगिरी बजावली आहे। त्यामध्ये शिक्रापूर येथील माजी सरपंच पैलवान रामभाऊ सासवडे, शिरूर तालुक्याचे भाजपचे नेते राजाभाऊ मांढरे आदींसह कार्यकर्त्यांनी शांतता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। या बंदमध्ये अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या मेडिकल आणि दवाखाने यांना वगळण्यात आलं होतं। या बंदसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत खोसे, मयूर वैरागर, प्रशांत माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आज या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठाच्या वतीनं या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही शिक्रापूरवासियांच्या वतीनं पैलवान रामभाऊ सासवडे आदर्श सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीनं सर्व व्यापारी मंडळ असतील, सर्व जाती धर्मातील लोक असतील, या सर्वांनी उत्स्फूर्तपणे शिक्रापूर बंदचं आयोजन केलं होतं आणि त्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। आणि सर्व व्यापारी बंधू असतील, सर्व मंडळी असतील, या ठिकाणी खाजगी मेडिकल्स आणि डॉक्टरचं मंडळी सोडली तर संपूर्ण गावामध्ये शांततापूर्ण अशी नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये प्रशासनाने आत्ताच या ठिकाणी चांगल्या प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे। रामभाऊ सासवडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 100 ते 200 स्वयंसेवक या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि ते पाबळ चौक असतील, शिक्रापूरचा सर्व परिसर असेल, या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या पद्धतीची खबरदारी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ त्या प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करत असून चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आणि यापुढच्या भविष्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन झाले त्या आंदोलनाला सक्रिय असा पाठिंबा या ठिकाणी आमच्या शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं, शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या प्रकारे देत आहोत आणि संपूर्ण गावाचा पाठिंबा या ठिकाणी या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आम्ही दिलेला आहे। अशाच पद्धतीचं नियोजन या ठिकाणी संध्याकाळपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशा पद्धतीचं या ठिकाणी आव्हान सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आम्ही करतो आणि या ठिकाणी थांबतो। सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर। तीर्थक्षेत्र जेजुरी इथे नगरपालिकेच्या वतीनं हुतात्मा दिनाचं औचित्य साधून सुंदर स्वच्छ जेजुरी करण्याची शपथ घेण्यात आली आहे। सर्वपक्षीय नगरसेवक आणि कर्मचारी अधिकारी यांच्या हस्ते यावेळी डस्टबिन्सचं वाटप करण्यात आलं। तीर्थक्षेत्र जेजुरी इथे नगरपालिका, नगराध्यक्षा, नगरसेविकासह पालिका प्रशासकीय वर्गानं हुतात्मा दिनाचं औचित्य साधून सुंदर स्वच्छ जेजुरी करण्याची शपथ घेतली आहे। जेजुरी येथील हुतात्मा हरिमकाजी नाईक यांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि संविधान पूजा करण्यात आली। तर या दिवशीचं दिनविशेष म्हणून आपली जेजुरी सुंदर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे। तर मल्हारी विल्हाच्या निवासी नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिन्सचं वाटप करण्यात आलं। यावेळी ओला कचरा आणि सुका कचरा कसा नष्ट करावा याकरता उपस्थित परिवारांना मार्गदर्शन करण्यात आले। तर नगराध्यक्षा विनाताई सोनोने, नगरसेवक गणेश शिंदे, सुरेश सातबाई, सचिन सोनोने, नगरसेविका अमीना पानसरे, शीतल बयास, रुक्मिणी जगताप तसेच रणजित खारतोडे, प्रकाश फाळके,
शब्बीर तांबोळी, पालिका प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बगाडे, स्वच्छता अभियंता प्रसाद जगताप, जेजुरी कृती समितीचे राहुल मंगवाणे तसेच कर्मचारी राजेंद्र गाडवे, नंदा गोसावी आणि अमर रणवरे उपस्थित होते। यावेळी सर्वांनी जेजुरी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे। आपण ऑगस्ट क्रांती हे शासनाने करून दिलेल्या धोरणाप्रमाणे 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन म्हणून तो ओळखला जातो। त्याचबरोबर क्रांती दिनाचा औचित्य साधून आज या ठिकाणी आपण स्वच्छतेची शपथ सगळ्यांनी मिळून घेतली आहे। त्यामध्ये आपले सगळे माझे सहकारी नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग आणि गावकरी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली आहे। त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा विलीकरण करणे, तो कचरा घंटा गाडीत वेगवेगळ्या स्वरूपात टाकणे आणि तो नगरपालिकेने घेऊन कचरा डेपोवर टाकून त्याच्यावर प्रक्रिया करून खत तयार करणे अशी प्रक्रिया राबवली जाणार आहे। आणि त्यासाठी नगरपालिकेमार्फत आपण डस्टबिन वाटपही केलेले आहे। त्याचबरोबर रस्त्यावर थुंकणे किंवा रस्त्यावर कचरा टाकणे, थर्मोकॉल वापरणे किंवा प्लास्टिक वापरणे यास आपण बंदी केलेली आहे। आणि या बंदीला नगरपालिका तंतोतंत कटाक्षाने लोकांना आव्हान करत आहे। जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्कीमेचं शपथविधी व लोकांना, नागरिकांना, जेजुरी शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात आलेले स्वच्छ व सुंदर जेजुरीसाठी। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगलीमधील मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक, बाहेरील खाद्यपदार्थ खाऊन केला निषेध व्यक्त। राहुरी शहरामध्ये श्री संत सावता महाराज यांची 724वी पुण्यतिथी साजरी। मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी बंदला बारामती तालुक्यामध्ये मिळाला मोठा प्रतिसाद। आणि मराठा आरक्षणासाठी क्रांतिदिनी पुकारलेल्या बंदला शिक्रापूरमध्ये 100% प्रतिसाद, पोलिसांचा चोख बंदोबस्त। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।